जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती. तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. सर्वांना गुड आफ्टरनून. चला फटाफट जॉईन व्हायचंय. शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांच्या सिरीज मधला आजचा आपला 58 नंबरचं रेकॉर्डिंग स्वरूपात सेशन आहे. त्याचं कारण आहे तुम्हाला माहिती की का आपण रेकॉर्डिंग घेतोय. तर लवकरच येऊ 2-3 दिवसामध्ये आपण लाईव्ह स्वरूपात. ठीक आहे. चलो, रोज 3 वाजता आपलं हे मराठी व्याकरणाचं लेक्चर असतं. याच्यामध्ये आपण काय घेतो तर प्रश्न उत्तरे घेतो. कुठले प्रश्न घेतो तर आतापर्यंत पोलीस भरतीला जे प्रश्न विचारलेत ते सगळे प्रश्न रोज थोडे थोडे करून आपण इथे घेत असतो. त्याच्यामुळे पोलीस भरतीच्या मराठी व्याकरणाच्या सगळ्या प्रश्नांचा सराव तुमचा इथे होतोय. त्यामुळे रोजच्या रोज लेक्चरला येत चला. भले तुम्हाला लाईव्ह करायला जमत नसेल लेक्चर म्हणजे ऑन दी स्पॉट 3 वाजता, तर तुम्ही संध्याकाळी झोपताना सुद्धा लेक्चर बघू शकता. फास्ट फॉरवर्ड करून क्वेश्चन आन्सर पाहू शकता. रिव्हिजन चांगली होते. ठीक आहे. चला, तर आपलं लेक्चर चालू झालेलं आहे. लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. त्याच्यानंतर आपण लगेचच आपल्या प्रश्नांना चालू करूयात. चला पटकन. सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार सर्वांना. चला करूयात प्रश्न चालू. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी तत्सम शब्द कोणता? शब्द सिद्धीवरचा प्रश्न आहे. ओळखा. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून उत्तरदार स्पष्टीकरण देते. संस्कृत मधून जसाच्या तसा मराठीत घेण्यात आलेला शब्द त्याला म्हणतात तत्सम शब्द. धन, ताक, घोडा, भाकरी. काय येईल बरोबर? धन, ताक, घोडा आणि भाकरी. आता ताक, तक्रापासून ताक तयार झाले. भाकरी काढणारे शब्द आहे घोडा, देशी. मग राहिला एकच धन, धन दौलत किंवा धन. धन हा शब्द संस्कृत मधून जसा तसा आपण इथे वापरायला घेतलाय. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. नीट लक्ष द्यायचं समोर. रेकॉर्डिंग लेक्चर आहे म्हणजे काय फक्त टाइमपास किंवा गप्पा मारायला आपण आलेलो नाहीयेत. समोरचे मॅडम आपल्याशी कॉन्टॅक्ट साधत नाहीयेत किंवा आपल्याशी बोलत नाहीयेत म्हणून लक्ष द्यायचं नाही असं नाही. आपण अभ्यास करायला आलोय. लाईव्ह असेल किंवा रेकॉर्डिंग असेल आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. चला. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आता आपल्या पुढे सुरेल गाणे गातील हे वाक्य आहे. तर या वाक्यात कर्मविस्तार कोणता शब्द येईल? उत्तर द्या. बघा आता हा प्रश्न आहे आपल्या वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला. काय? वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला हा आपला प्रश्न आहे. वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्याचं पृथक्करण करायचंय. वाक्यातील घटक वेगळे करून सांगायचे. म्हणजे वाक्यामध्ये जो शब्द आलाय तो शब्द त्या वाक्यात कुठल्या अर्थाचं काम करतोय ते नाव त्याला देऊन टाकायचं. कर्मविस्तार म्हणजे कर्माचा विस्तार. म्हणजेच कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो कोणी या वाक्यामध्ये आलेला असेल तर त्याला आपण कर्मविस्तार म्हणतो. कोण आहे बरं? बघा, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर. आता आपल्या पुढे सुरेल गाणे गातील. गाणारे कोण? सुरेश वाडकर. हे झाले आपला उद्देश. आपल्याला सांगितले कर्मविस्तार. पण कोण आहेत हे? प्रसिद्ध गायक आहेत. म्हणजे उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगितलीये. हे झालं उद्देश विस्तार. आता गायले ते काय? गायले ते काय? गाणे. गाणे झालं आपलं कर्म आणि कर्माबद्दल विशेष माहिती. कसं गाणं? सुरेल गाणं. म्हणजे सुरेल गाणं हे काय झालं आपलं? सुरेल हे झालं आपला कर्मविस्तार. समजलं मी काय केलं? एक एक शब्द ओळखून बाजूला काढायचा जर पूर्ण वाक्याचं तुम्हाला स्पष्टीकरण पाहिजे असेल तर. कळालं? आणि कधी? तर आता. कुठे? आपल्या पुढे. हे झालं आपलं विधेय विस्तार. क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती. ठीक आहे. कर्मविस्तार विचारला होता म्हणून पर्याय कुठला योग्य? तर कसं गाणं? सुरेल गाणे. म्हणून सुरेल हे झालं आपला कर्मविस्तार. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढचा प्रश्न पुन्हा शब्द सिद्धी या टॉपिक वरचा आहे. काय शब्द आहे? शाई, शहनाई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? आता शहनाई हा शब्द खूप जास्त वेळा एक्झामला विचारून झालाय. त्याच्यामुळे अजिबात कोणाचा चुकला नाही पाहिजे. भले आता रेकॉर्डिंग लेक्चर आहे पण हे मी
लाईव्ह स्वरूपात पाहतीये हे विसरू नका. सगळे लेक्चर, प्रत्येक लेक्चर चालू असताना बघा माझा मेसेज येतो तुम्हाला सगळ्यांना, गुड आफ्टरनून किंवा लाईक करा किंवा लक्ष द्या, समोर गप्पा मारू नका, येतात मेसेज. हा ना, आज पण येणार, टेन्शन नका घेऊ. त्याच्यामुळे नीट उत्तर द्या. शहनाई हा शब्द अरबी, फारसी, पोर्तुगीज, उर्दू कुठल्या भाषेतून मराठीत घेतलेला आहे? तर अरबी शब्द आहे. तो शब्द आपण आपल्याकडे वापरायला घेतलाय. ठीक आहे, पर्याय पहिलाच योग्य. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, जिला आता कोणतीही इच्छा राहिली नाही अशी डॅश डॅश शब्दसमूहाबद्दल एक शब्द. जिला कोणतीच इच्छा नाहीये त्याला काय म्हणतात? सदिच्छा, निरीच्छा, निरीच्छ, इच्छा मरण. आता दोन कारण आहेत त्याला इच्छा नसण्यासाठी. पहिलं म्हणजे मला जे पाहिजे होतं मला ते सगळं मिळालंय, त्याच्यामुळे माझी आता कुठलीही इच्छा नाही, मी डोळे मिटायला नाही बाबा, माझी पोरं अजून पोलीस होणं बाकी आहेत, मला नाही जायचं कुठंच. ठीक आहे, हा हे वेगळं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे की आपण इच्छा ठेवतोय पण ती इच्छा आपल्या अजिबात पूर्णच होत नाहीये, किंवा आपल्याला खूप साऱ्या संकटांचा सामना करावा लागतो, संकटांना सामोरी जावं लागतं, त्याच्यामुळे इच्छा मेल्यात सगळ्या. आता माझ्या बाबतीत सगळं उलटच घडलंय, वेगळंच घडलंय. बऱ्याच मुलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत होतं ना असं. आता माझी कुठलीच इच्छा नाही, जाऊ दे, मला इच्छाच ठेवायची नाही, जसं समोर आलंय तसंच मला स्वीकारायचंय. ठीक आहे, दोन कारणं असतात. म्हणजेच काय, आपण काय झालोय? निरीच्छ झालोय, कुठली इच्छा नसलेली निरीच्छा. ठीक आहे, जिला आता कोणतीही इच्छा राहिली नाही, पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे, गणेशोत्सव या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. गणेशोत्सव, संधी विग्रह, मोठा शब्द आहे, घाबरायचं नाही, एक एक करून एक एक शब्दाचा विग्रह करायचा आहे म्हणजे आपल्याला येतं. आता गणेशोत्सव याच्यामध्ये दोन शब्द बाजूला काढा बरं. दोन शब्द कुठले आहेत याच्यामध्ये? एक तर आहे गणेश आणि दुसरा आहे उत्सव. आहे की नाही? मध्ये सोडून द्या, इकडे आहे गणेश, इकडे आहे उत्सव. आहे की नाही? इथं ओ घेतलं, मग हा ओ कसा तयार झाला आपल्याला माहितीये की नाही? अ अधिक उ इज इक्वल टू ओ. ठीक आहे, गणेश अधिक उत्सव, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ. पण हे सोडवण्याच्या आधी आपल्याला हे कळालं पाहिजे की गणेशचा सुद्धा विग्रह होतोय ना. गणेश म्हणजे गण अधिक ईश, परत पुढचा उत्सव. आता विग्रह खऱ्या अर्थाने आहे अ अधिक ई इज इक्वल टू ए तयार झाला, म्हणजे हा झाला गणेश, आणि अधिक उत्सव म्हणजे हा उ. कळालं? अ अधिक उ इज इक्वल टू ओ. मग पर्याय कुठला योग्य आला आपला? गण अधिक ईश अधिक उत्सव. एक्स्ट्रा पुढचं विचारलेलं नाहीये की अ अधिक उ ओ तयार झाला, ते नाही विचारले, फक्त विग्रह विचारलाय आपल्याला. ठीक आहे, ए म्हणजे एक मात्रा, हा उ याचा आहे, हा वेगळा आहे. समजलंय? पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. हा, इथं काहीतरी तोच विचार माझ्या डोक्यात आहे. जिला आता कोणतीही इच्छा राहिली नाही म्हणजे ती निरीच्छ झाली आहे. इच्छा नाही म्हणजे निरीच्छा, इच्छा नाही म्हणजे निरीच्छा, पण इच्छा नसलेली निरीच्छ. कळालं? पर्याय तिसरा येईल इथे. पुढचा प्रश्न आहे, शब्दाची प्राथमिक व मूलभूत शक्ती कोणती? आता हा प्रश्न आहे आपल्या शब्द शक्ती या टॉपिक मधला. प्राथमिक किंवा मूलभूत शक्ती कुठली असणार आहे? शब्द शक्ती तीन आहेत आपल्या, अभिधा, व्यंजना, लक्षणा. ओळखा मग कुठली येईल? प्राथमिक व मूलभूत शक्ती. प्राथमिक व मूलभूत शक्ती कुठली आहे? अभिधा, व्यंजना, लक्षणा यापैकी नाही. जिचा काय म्हणतात त्याला, मुख्य अर्थ किंवा वाच्यार्थ प्रकट करते ती शक्ती कुठली आपली?
अभिधा शक्ती, यालाच मुख्य अर्थ म्हटलं जातं. म्हणजेच मुख्य अर्थ का? कारण हीच एक शब्दशक्ती अशी आहे की याच्यामध्ये जो वाक्य असतं त्या वाक्याचा अर्थ जसाच्या तसा आपण घेतो, सरळ समाजमान्य अर्थ घेतो, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करत नाहीये. व्यंजनामध्ये आपण कोणाचं व्यंग दाखवणं, नावं ठेवणं, टॉन्ट मारणं, हे म्हणजेच एका शब्दाचे किंवा एका वाक्याचे 2-2, 3-3 वेगवेगळे अर्थ व्यंजनामध्ये येतं. म्हणजे एक्स्ट्रा वेगळं घेतो आपण त्याच्यामध्ये, थोडासा त्या वाक्यातला अर्थ आणि थोडासा एक्स्ट्रा अर्थ. आणि लक्षण शब्दशक्ती म्हणजे वाक्यातला काहीच अर्थ नाही घ्यायचा, डायरेक्टच वेगळा अर्थ घ्यायचा. बरोबर. पण अभिधा अशी नाहीये. अभिधा म्हणजे जे वाक्य आहे, शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवतात, बस एवढाच अर्थ लागू पडतो. हा, मी समोर मी साप पाहिला किंवा माझ्या समोरून साप गेला, इथं वेगळा अर्थ घ्यायची गरज नाही की सापासारखी माणसं गेली माझ्या समोरून, नाही. जसाच्या तसा अर्थ आपण अभिधामध्ये घेतो, म्हणून ती अभिधा शब्दशक्ती जो अर्थ प्रकट करते तिला मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ म्हणतात. आणि हीच मेन शब्दशक्ती आहे, कारण याच्यात काहीच बदल करत नाही आपण, म्हणून हिला प्राथमिक व मूलभूत शक्ती म्हटलं जातं. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. जाऊया पुढे. विरजण घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? विरजण घालणे म्हणजे काही चालू न देणे, नष्ट करणे, लाचार होणे, निरुत्साही होणे. आता मी नेहमी सांगत असते, कशामध्ये? न्यूनत्व बोधक मध्ये आनंदावर विरजण पडण्याचं काम केलंय. म्हणजे पहिल्या वाक्यात कळतोय आनंद आहे, पण दुसऱ्या वाक्यातून कळतं की आनंद पूर्ण झाला नाही, आनंदावर विरजण आलंय. म्हणजे काय झालंय? विरजण घालणे आता विरजण ह्याचं जे विरजण लावतो ते नाही. विरजण घालणे म्हणजे नष्ट करणे, जे होतं ते नष्ट करणे, नाहीच करणे. पर्याय दुसरा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी क्रियाविशेषण नसणारा गट आपल्याला ओळखायचा आहे. क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट कुठला आहे? आज, काल, पूर्वी, तूर्त, हळूहळू, तुरुतुरु, मुळुमुळू, लुटुलुटू, येथे, तेथे, तिकडे, इकडे, आंबट, तिखट, तुरट, खारट. काय येईल बरोबर? ओळखा. क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. बस. कधी? आज आहे की नाही क्रियाविशेषण अव्यय गट. कसा? हळूहळू, रीतिवाचक. हा कालवाचक, हा रीतिवाचक. कुठे? येथे, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आंबट, तिखट, तुरट, खारट हे काय आहेत? तर ह्या गुणविशेषण आहेत. नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात सांगण्याचं काम करतात. ठीक आहे, गुणविशेषण आहेत आणि हे तिघ क्रियाविशेषण अव्यय आहेत. म्हणून पर्याय कुठला योग्य? जो क्रियाविशेषण अव्ययांचा गट नाही तो आहे पर्याय चौथा. कशाचा आहे तो? गुणविशेषणांचा गट आहे. ज्यांना ज्यांना लेक्चर आवडते लेक्चरला एकदा लाईक करून घ्यायचं पटापट. चला बरं. आणि शेअर करायचं सेशन. चला पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपली टिक्कर मराठीची बॅच आहे जी विजेता बॅच. एक्झाम काय 2-3 महिने किंवा 4 महिने एक्झाम होत नाही, कारण फॉर्म निघायलाच 3 महिने. त्याच्यानंतर ग्राउंड, मग लेखी. पावसाळ्यानंतर ग्राउंड होईल असं सांगितलंय. मग बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायची आत्ताच खरी वेळ आहे तुमच्याकडे. सगळे विषय लाईव्ह स्वरूपात तुम्हाला शिकायला भेटतात आपल्या विजेता बॅच मध्ये. बेसिक टू ऍडव्हान्स सगळं मार्गदर्शन भेटेल तुम्हाला. ज्यांना ज्यांना पाहिजे ऑफर मध्ये बॅच आहे तर ऑफिस नंबरवर कॉल करा. हा आहे आपला ऑफिस नंबर 8233007373. यावर कॉल करा. ऑफर आहे तर त्याचा फायदा घ्या. सगळे विषय व्यवस्थित शिका इथे. मग फक्त घरी राहिली वेळ ती रिव्हिजनची, क्वेश्चन आन्सरची. ठीक आहे. पेपर येईपर्यंत तुमचा स्कोर वाढलाच पाहिजे, त्याच्याशिवाय अर्थच नाही अभ्यासाला. चला पुढचा प्रश्न आहे, भारतातील अतिशय प्राचीन लिपी कोणती? प्राचीन लिपी कोणती असे विचारले? मोडी लिपी, खरोष्टी लिपी, ब्राह्मी लिपी, देवनागरी लिपी. ओळखा. अतिशय प्राचीन लिपी सांगितले. सगळ्यात जुनी लिपी, जी लिपी खुद्द ब्रह्मदेवाने तयार केलेली आहे असं म्हटलं जातं. सगळ्यात प्राचीन किंवा जुनी लिपी अस्तित्वात आली. सगळ्यात पहिली कोणती लिपी अस्तित्वात आली? आता मोडी लिपी म्हणजे धाव लिपी, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरली जात होती. या मोडी लिपीच्या नंतर बदल होऊन आपण देवनागरी लिपी वापरायला लागलो. लक्षात घ्या.
आपली मराठी भाषेची लिपी देवनागरी. खरोष्टी लिपी म्हणजेच गांधारी लिपी. कळालं? मग राहिली एकच, सगळ्यात जुनी लिपी कुठली? ब्राह्मी लिपी. सगळ्यात जुनी लिपी ब्राह्मी लिपी. सगळ्यात जुनी भाषा तमिळ. लक्षात घ्या, संस्कृत तमिळ दोन्ही जुन्या भाषा आहेत, पण या दोघांमध्ये बघितले तर एक नंबरला जुनी भाषा आहे तमिळ आणि मग आहे संस्कृत. आलं लक्षात? मग इथे पर्याय कुठला योग्य? प्राचीन लिपी ब्राह्मी लिपी, पर्याय तिसरा योग्य. चलो पुढे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी जोडी ओळखा. विरुद्धार्थी जोड्या दिलेल्या आहेत, तर बरोबर जोडी आपल्याला इथे ओळखायची. तटिनी, सरिता, आय, व्यय, कलंक, काळीमा, विरह, दुरावा. आता तटिनी आणि सरिता हे दोघंही नदी शब्दाचे समानार्थी आहेत. दोघं समानार्थी एकमेकांचे, विरुद्धार्थी नाही. कलंक फासलाय, तू आमच्या तोंडाला कलंक फासला, की म्हणजेच तोंड काळ गेले, म्हणजे आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली आहे. कलंक म्हणजेच काळीमा फासली आहे, समानार्थी आहेत. विरह म्हणजेच एकमेकांपासून दूर गेल्याचा बोध होतो आणि म्हणजेच दोघांमध्ये दुरावा निर्माण होणे. हे तिघही एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. मग उरला एकच, आय, व्यय. आय म्हणजे येणे नाही, खर्च करणे, आणि त्याच्या विरुद्धार्थी सेविंग. आय, व्यय एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. लेक्चर शेअर केलंय तुम्ही लोकांनी? नसेल केलं करून घ्या पटकन, फास्ट. लेक्चर शेअर करा, ज्यांना आवडते त्यांनी लाईक करून घ्यायचंय. पाहूया पुढचा प्रश्न आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, फौजदाराने खऱ्या आरोपीला पकडले. आरोपीला शब्दाला अधोरेखित केले तर अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. द्वितीया, चतुर्थी, प्रथमा, पंचमी. फौजदाराने खऱ्या आरोपीला पकडले. कुठली विभक्ती प्रत्यय कोणता लागलाय नीट ओळखायचा आहे. आता दान किंवा भेट दिल्याचा बोध होतोय का? नाही होते ना. बघा, पकडणारा कोण? फौजदार. फौजदार झाला कर्ता, पकडले ते कोणाला? आरोपीला. आरोपी झालं कर्म, एकच कर्म आहे. आता तेच कर्म प्रत्यक्ष कर्म मानावे आणि त्याला असलेला प्रत्यय द्वितीयेचा. प्रत्यक्ष कर्म सोडून वाक्यातील इतर कोणत्याही शब्दाला सलाते सलामतीपैकी प्रत्यय असेल तर मग ती चतुर्थी असते आणि दान किंवा भेट दिल्याचा बोध त्या वाक्यात होतो. इथं नाही होते, त्याच्यामुळे ही द्वितीय आहे. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा वर्ण आपल्याला ओळखायचा आहे. गटात न बसणारा वर्ण अ, इ, ई, रू. ह्रस्व इ, दीर्घ इ. ओळखा. आता हे ह्रस्व स्वर दिलेत आपल्याला इथे, फक्त एक वेगळा आहे. ह्रस्व स्वर किती आहेत आपल्याकडे? 5 आहेत ना. अ, पहिला इ, पहिला उ, रू, ऋषीचा आणि क्लुप्ती मधला रू. ठीक आहे. इथं अ, इ आणि रू दिलेला आहे. अ, इ, रू दिलाय की नाही? मग उरला फक्त हाच. हा आहे आपला दीर्घ स्वर. दीर्घ स्वर किती आहेत? आ, इ, उ. दीर्घ इ, दीर्घ उ. ठीक आहे. म्हणून गटात न बसणारा वर्ण कुठला झाला? पर्याय तिसरा मधील. ठीक आहे. चलो जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे, आपण स्वतः 2 शब्द बोला हे वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये आपण शब्दाला अधोरेखित केले तर अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कोणता आहे तो? ओळखा. आग्रहवाचक, आत्मवाचक, पुरुषवाचक, अनिश्चित. काय येईल बरोबर? आपण स्वतः 2 शब्द बोला. सर्वनामांचे प्रकार याच्यात कुठले कुठले दिलेत? आग्रहवाचक नाहीच आहे, बाकी ओळखा. मग एका वाक्यात 2-2 सर्वनाम आहेत, दोनही सर्वनाम स्वतःचा बोध करून देतात. मग काय येईल? आपण आणि स्वतः दोघंही स्वतःबद्दल माहिती सांगतात, म्हणजे हे दोघं काय आहेत? आत्मवाचक सर्वनाम आहेत. जेव्हा पुरुषवाचक सर्वनाम असतो ना, आपण अनिश्चित मध्ये तर येतच नाही. जेव्हा पुरुषवाचक मध्ये असतो तेव्हा आपण मधून एकतर प्रथम पुरुषवाचकचा बोध होतो किंवा समोरच्या व्यक्तीचा बोध होतो. समोरच्या व्यक्तीच्या नावाऐवजी वापरला जातो आणि तेव्हा वाक्यामध्ये 2-2 सर्वनाम नसतात कधीच. ही एक अट आहे आत्मवाचक सर्वनामाची, लक्षात ठेवायची. काय अट आहे? की 2-2 सर्वनाम वाक्यात पाहिजेत. मग दोन्ही सर्वनाम असतील किंवा एक नाम किंवा एक सर्वनाम असेल, पण आत्मवाचक सर्वनामामध्ये दोघं गरजेचे आहेत आणि दोघंही स्वतःचा बोध करून देतात.
जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.